आज विचार करत होते काय करू म्हटलं भाजीला. मग मला लक्षात आले, म्हटलं सोयाबीन टिक्का मसाला करू म्हटलं. मग घेतले सोयाबीन आणि टाकले गरम पाण्यात आणि छान त्यांना असे पिळून घेतले. एका एक भांड्यात आपण काढून घेतले पिळून छान. आता त्यांना आपण छान असं मॅरिनेट करून घेणार. त्यासाठी आपण त्यात दही टाकले, हळद घातली, त्यात धनेपूड घातले, चटणी टाकली आपण त्यात थोडी आणि मसाला घेतला तो पण टाकला आपण. त्यानंतर शिमला मिरची ही एक कापून घेतलेली होती, तिचे काप टाकले, कांद्याचे काप टाकले आपण आणि आपण बेसन पीठ त्यात टाकलं, मीठ टाकलं चवीपुरता आणि छान असं त्याला मॅरिनेट करून घेतलं. त्याला साईडला ठेवून दिलं आपण. आता गॅसवर एक कढाई ठेवली आपण, तेल टाकलं त्यात. भाजी झाली की खायला घेतली की इतकी टेस्टी लागते ना, छान लागते खूपच. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आता मी काळे मिरे घातले, लसूण घातले, तेजपत्ता घातला, त्यात बारीक चिरलेला कांदा आपण घातला, टोमॅटो पेस्ट आपण केलेली होती ती घातली, छान अशी परतवून घेतली त्याला. परत आपण हळद धनेपूड हे ॲड केले त्यात, छान असं त्याला मिक्स करून घेतलं. आता मी चटणी घातली त्यात आणि जे आपण मॅरिनेट केलेले जे सोयाबीन आहेत ते आपण त्यात टाकून दिले आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालायचं त्यात. आता छान असं परतवून त्याला मिक्स करून घेतलं. त्यात पाणी घातलं थोडं अजून 1 ग्लास आणि चवीपुरता मीठ घातलं आपण. कोथिंबीर पण टाकली. झाली मग आपली सोयाबीन टिक्का मसाला हा तयार.